नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। राज्यामध्ये जुन्नर येथे 13 लाख रुपयाचा मद्य साठा आढळून आला आहे। बेकायदेशीरपणे त्याची साठवणूक केल्याचंही निदर्शनास आलेलं आहे। निवडणूक असल्यामुळे अशा प्रकारचे छापेमारी सत्र सध्या सुरू आहे। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। येत्या 20 तारखेला नागरिकांनी मतकर्तव्य करावं असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी केलं आहे। महाराष्ट्र विधानसभा 2024चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि या निवडणुकांची मतदानाची तारीख 20 नोव्हेंबर 2024 होती। मी पुणे जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो की आपण 20 नोव्हेंबर रोजी आपला मतदानाचा हक्क जरूर बजावा। मतदानाला जाण्यापूर्वी आपलं नाव नक्की कोणत्या मतदान केंद्रामध्ये आहे याची खात्री करावी। प्रशासनानं पुणे शहरामध्ये सर्व नगरपालिकामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये देखील यासाठी व्यवस्था केलेली आहे। वॉर्ड ऑफिसेसमधल्या किंवा जिल्हा प्रशासनातल्या जे काही आमची हेल्पलाईन नंबर आहे त्यावर आपण फोन करून आपलं नाव नक्की कुठल्या मतदान केंद्रामध्ये आहे याची खात्री करू शकता। नो युअर पोलिंग स्टेशन हे ॲप ECIनं डेव्हलप केलेलं आहे। त्या ॲपद्वारे देखील आपण आपलं नाव शोधू शकता। मतदानाला जाताना आपण इलेक्शन कमिशनने जे 12 प्रकारचे वेगवेगळे पुरावे आपली ओळख सिद्ध करण्यासाठी निश्चित केलेले आहेत त्यापैकी कुठलाही एक पुरावा आपण घेऊन जाऊ शकता। त्यामध्ये निवडणूकचे ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड अशा प्रकारच्या कागदपत्रांचा समावेश आहे। मतदानाला जाताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोनचा वापर अनुज्ञेय नाही। आपण मोबाईल फोन आत घेऊन जाऊ शकत नाही, त्यासाठी आवश्यक ती तयारी अगोदरच करावी। मी पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू भगिनी ज्यांचं नाव या मतदार यादीमध्ये आहे त्या सर्वांना विनंती करतो की आपण जरूर 20 नोव्हेंबर रोजी आपलं मतदान करावं आणि लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलावा। धन्यवाद। बटेंगे ते कटेंगे हे राज्याचं वास्तव आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये एकत्र राहून भारतीय जनता पक्षाला विजयी केलं पाहिजे अशी भूमिका विनोद तावडे यांनी मांडली। राज्यात लाडकी बहीण योजना अतिशय मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली आहे आणि तोच आमच्या मतदानाचा विजयाचा USP असेल असंही त्यांनी सांगितलं। शेतकऱ्याचं शेतीचं बिल, वीज बिल शून्य, 12,000 रुपये शेतकरी सन्मान जमा होणं, अशा अनेक थेट लाभाच्या योजना, या दोन्हीमुळे ही खऱ्या अर्थाने महायुती ही आपल्या विकासालाही उपयोगी आहे आणि आपल्या व्यक्तिगत सुद्धा हिताची आहे। हा मेसेज राज्यातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये महायुती यशस्वी झाली आहे आणि यात सुद्धा ज्यावेळी लाडकी बहीण योजना लोकप्रिय होत होती त्यावेळी माननीय शरद पवार साहेबांसारखे सिनियर नेते यांचं वक्तव्य येतं की महायुती लाडकी बहीण योजनेत इतका खर्च करते की बाकी सगळ्या योजना बंद पडते। याचा अर्थ चुकून त्यांना संधी मिळाली तर ते लाडकी बहीण योजना बंद करतील हे लोकांना कळलंय। पण नंतर त्यांचा जाहीरनामाला आम्ही 3,000 देऊ, तुम्ही 1,500 कुठला देणार म्हणता, तुम्ही 3,000 देणं म्हणता, तर कर्नाटक हिमाचलमध्ये तुम्ही अशा गोष्टी केल्या पण प्रत्यक्षात आणल्या नाहीत, लोकांना माहिती आहे। माझं स्पष्ट मत आहे, बटेंगे तो कटेंगे हे वास्तव आहे।
आता मला पूर्ण तर करू द्या उत्तर, मी पूर्ण तर उत्तर करू द्या. बटेंगे तो कटेंगे हे वास्तव आहे. जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित आपापसात विभागला, कापला गेला. जर देश विकसित झाला पाहिजे असं वाटणारे आपापसात जर विभागले गेले तर इतरांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे विभागले जाऊ नका. जातीमध्ये विभागत जिसकी भागीदारी उतनी हिस्सेदारी करत जातींमध्ये विभागणं तो एक आहे, तो सेफ आहे, हे तितकंच खरं आहे. त्यामुळे पंकजाताई, अशोक चव्हाण की अजून कोणाचं काही मत असेल तरी माझं मत ठाम आहे, बटेंगे तो कटेंगे. त्याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लोक घेतात. धुळे लोकसभेमध्ये 5 विधानसभांमध्ये महायुती पुढे होती आणि एका मालेगावमध्ये एकदम मागे गेली आणि सीट गेली, असा कोणी अर्थ काढला तर तो त्याचा आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार, भारतीय विद्या संस्कृती परंपरेचे अभ्यासक श्री ललित कणसकर यांच्या चित्रांचं प्रदर्शन आज बालगंधर्व दालन येथे डॉक्टर गो देगलूरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पोलीस आपलं रक्षण करतात, सरकार आपली मालमत्तेचं रक्षण करतात, ते त्यांचं कर्तव्य आहे असं आपण म्हणतो. पोलिसांचं आपलं रक्षण करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. जवान आपल्या सीमेवरती आपलं देशाचं रक्षण करतात, ते त्यांचं कर्तव्य आहे. पण या देशात लोकशाही मजबूत राहावी याकरता मतदानाचं कर्तव्य बजावायला नागरिकांनी आता पुढे आलं पाहिजे. 55 ते 60% मतदानाची आकडेवारी होते, पण 45 ते 50% मतदान होत नाही. याकडे जर आपण लक्ष दिलं तर 50% नागरिक आपल्या कर्तव्याला नाकारतात असंही दिसून येतं. हा नाकारण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? नाकारायचं कशा करता? कर्तव्यामध्ये आपण जर चूक केली तर त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. म्हणून आपल्या कर्तव्यात आपणच पुढे जायला हवं का? होय, निश्चितच जायला हवं. आणि मतकर्तव्य, मताचं दान करणं ही गोष्ट मला मान्य नाही. मी मताचं कर्तव्य पूर्ण करतोय, मी मतकर्तव्य अधिकार वापरतोय या भावनेनं गेलात तर तुम्हाला मंदिरात सुद्धा जाण्याची गरज नाही. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.